21 वर्षाचा यासीन अहमद आता या जगात नाहीये। ज्या वयात जगण्याची उमेद घेऊन स्वप्न बघायचं, पण त्याच वयात यासीननं सर्वांचा निरोप घेतलाय आणि त्याच्या मृत्यूचं कारण ठरलंय ते गुटखा आणि हाय व्होल्टेज तारेचं। लड़का यहाँ से पीछे पीछे आया और ऐसे पहले ऊपर के तार से पहले झटका लिया और झटका लेके ऐसे आगे वापस जाके ऐसे गिरा। तो उड़ा के मैं उसको पहले फॉरेन हॉस्पिटल ले गए। फिर वहाँ से फिर फॉरेन डॉक्टर ने चेकअप के बाद उसको बोला कि तुम सहवाद ले जाओ। फिर मैं सहवाद लेके गए और सहवाद ले आने के बाद फिर उसका कपड़ा उतार के सब उसका चेकअप किए तो डॉक्टर ने उसे वहाँ मुर्दा करार दिया। मालेगावमधील देवीचा मळा परिसरात अब्दुल हुसैन यांचा सुती धागा रंगविण्याचा कारखाना आहे। इथे यासीनचा भाऊ अमीन काम करतो। त्याला भेटण्यासाठी यासीन इथं आला होता, पण तोंडातील गुटखा थुंकण्यासाठी तो गॅलरीत गेला आणि त्याच वेळी डोक्यावर असलेल्या हाय व्होल्टेज तारेचा शॉक लागला। धाग्याला कलर देण्याचं काम चालू होतं, तर त्याने विमलची पुडी खाली आणि तो थुंकण्यासाठी बाहेर गेल्याचा हाय टेन्शनच्या वायरने त्याला खिचून घेतलं आणि बाहेर फेकलं। त्यामुळे त्या डोक्याला मार लागला आणि त्याला दवाखान्यात नेत असताना त्याचा मृत्यू झाला। हाय व्होल्टेज वायरमुळे यासीनचा जीव गेलाय, पण इमारतीच्या इतक्या जवळ हाय व्होल्टेज तार कशी आली? इमारतीचं बांधकाम करताना अतिक्रमण झालंय की महावितरण कंपनीनं हलगर्जीपणा केला? याचा शोध घेणं आवश्यक आहे। आज यासीनचा मृत्यू झालाय, पण उद्या आणखी एखादा अपघात होण्यापूर्वी तातडीनं उपाययोजना करणं गरजेचं आहे। अजय सोनावणे, एबीपी माझा, मालेगाव।